आयुष्यात मनुष्यरूपी जीवनात माणसाला संवादाची गरज असते का? तर कशासाठी? समजा स्वयंपाकघरात कुकरमध्ये खूप वाफ कोंडली आहे आणि तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही, तर काय होईल? तर त्या कुकरचा स्फोट होईल. तसेच समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आहे, परंतु आत येणारा झरा नाही आणि बाहेर जाणारा मार्गही नाही, तर काय होईल? आतलं पाणी आतल्या आत कुजून घाण होईल आणि त्या पाण्याचा घाणवास येऊ लागेल, दुर्गंधी येऊ लागेल. म्हणून आयुष्यात मनाचंही असंच असतं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील विचारांची देवाणघेवाण झाली नाही किंवा मनातील भावनांना वाट मिळाली नाही, तर मनात विकृती निर्माण होते आणि म्हणूनच यासाठी गरज असते ती फक्त संवादाची आणि फक्त संवादाची. आयुष्यात मनुष्याच्या गरजा फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीराच्या मूलभूत आणि अनमोल गरजा असतील किंवा आहेतच, परंतु संवाद ही मनाची मूलभूत आणि अमूल्य अतुल्य अशी गरज आहे. हे त्रिकाल सत्य आहे. आयुष्यात संवादाचा अभाव हे माणसात दुरावा निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. उदाहरणार्थ, एकाच घरात राहणारे आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, पिता पुत्र यांच्यात संवाद नसतो आणि म्हणून आपल्या आयुष्यात आपले सुख, दुःख, भावना, आचार, विचार यांची देवाणघेवाण करायला ही वाव नसतो. काय गंमत आहे ना? कारण आयुष्यात मनुष्य संवादाच्या खिडक्या बंद करून मनुष्य आपलं सहजीवन जगत आहे. आणि मग काय होतं? आयुष्यरूपी मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळ विक्राळ रूप धारण करतो आणि तिथेच संवादच संपतो आणि उरतो तो फक्त आणि फक्त वाद. म्हणून आयुष्यात संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे. संवाद म्हणजे समाजातील गोरगरीब प्रत्येक घटकासाठी, जनतेसाठी चांगल्या आचार विचारांची देवाणघेवाण होय. आपल्याजवळील दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी बहुमोल गरज असते ना, तशीच गरज दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा त्या अनमोल मनाची गरज असते. हे त्रिकाल सत्य आहे. याच विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्याही विचारांना नवा आयाम मिळतो, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सृजनशीलतेला नवे पैलू पडतात, आपल्या ज्ञानाच्या भंडारात अनमोल भर पडते. म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्वाचं, आपल्या उणिवांचं आपल्याला मूल्यांकन करता येतं आणि आपलं बौद्धिक, मानसिक आणि कौटुंबिक आरोग्य सुदृढ, निरोगी राहतं, हेही सत्य आहे. थोडक्यात काय तर सुखी संपन्न व्यक्तिमत्वासाठी आपले अनमोल मन फक्त निरोगी आवश्यक आहे आणि निरोगी मनासाठी सर्वात महत्त्वाची गरज असते ती फक्त संवादाची आणि संवादाची. तेव्हा मनातील बोलू लागा, ऐकू लागा, समजू लागा आणि अनमोल संवाद साधू लागा. म्हणून या जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते आपणा सर्वांचे अमूल्य असे फक्त आणि फक्त आपलं मन, आपला दृष्टिकोन, आपले आचार विचार, आपले वागणे आणि काहीही न लपवता मन मोकळेपणाने जगणे, यातच आयुष्याची खरी सुंदरता आहे. म्हणून आयुष्यात मनमोकळेपणाने जो संवाद करतो तोच समाजात मुक्तपणे संचार करू शकतो. म्हणूनच मनुष्यरूपी जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरे जा, कारण हीच जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे.